सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी समोर आली आहे। तुमच्या खात्यात आतापर्यंत 7 हप्ते म्हणजे की जानेवारीपर्यंतचे पैसे जमा करण्यात आले होते। 10,500 रुपये तुमच्या खात्यात जमा करण्यात आले होते आणि आता फेब्रुवारीचा हप्ता देखील तुमच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे। जानेवारीपर्यंतचे पैसे तुमच्या खात्यात आलेत का नाही, 10,500 तुमच्या खात्यात आलेत का नाही, तुम्ही कमेंट करून पहिल्यांदा सांगायचं आहे, जेणेकरून सर्वांना समजणार आहे पैसे आलेत का नाही। त्याचबरोबर बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होते आणि यावरच आता जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी देखील घोषणा केली आहे व आदिती तटकरे ज्या आहेत महिला व बाल कल्याण मंत्री त्यांनी देखील सूचना दिल्या आहेत। लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। कोणती तारीख असणार आहे, पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे असणार आहेत आणि तुम्हाला पैसे येतील का नाही, कारण की बघा ह्याच्या आधी देखील पैसे जे आहेत ते टप्प्याटप्प्याने आले होते। तुम्हाला माहितीच असेल, डीबीटी माध्यमातून पैसे जमा होत आहेत। सविस्तर बातमी आपण पाहणार आहोत आणि काही महिला योजनेतून बाहेर देखील निघले आहेत, त्यामुळे आता सरकार काही अटी शिथिल करणार आहे का अशी बातमी समोर येत आहे, ते देखील आपण पाहणारच आहोत। त्याचबरोबर नवीन फॉर्म कधी सुरू होणार आहेत अशा सर्व बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताच व्हिडिओ पाहण्याची गरज लागणार नाही, त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करायचं आहे। चला तर सविस्तरपणे काय बातमी आहे आपण पाहू। महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना जी आहे बघा, भरपूर चर्चेत होती आधीपासून। ज्यावेळेस निवडणुका होत्या त्यावेळेस देखील भरपूर चर्चेत आली, त्यामुळे सरकार निवडून आले आणि आता लाडक्या बहिणींचे जे फॉर्म आहेत ते कॅन्सल केले जात आहेत। यावर भरपूर महिला नाराज देखील आहेत, त्यामुळे काही अटी शिथिल होण्याची देखील शक्यता आहे, परंतु याबद्दल आणखीही कोणतेही अपडेट आले नाही की कोणती अट काढून टाकली आहे अशी। बघा, जवळपास 5 लाख महिला ज्या आहेत ते योजनेतून बाहेर निघले आहेत। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला 21 रुपये देण्याचे आवाहन माहिती सरकारने केले होते। दरम्यान 21 रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। लाडकी बहीण योजनेतून तुम्हाला जर सांगितलं की 5 लाख महिला ज्या आहेत ते बाहेर निघले आहेत वेगवेगळ्या कारणामुळे। 21 रुपयाचं सांगायचं झालं तर तुम्हाला मार्च पासून पुढे 21 रुपये मिळणार आहेत व आता जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो 1500 रुपयेच भेटणार आहे। अफवांवर अजिबात विश्वास ठेवायचा नाही। आता तुम्हाला भरपूर चॅनलवर असं सांगितले जात आहे की तुम्हाला 2100 भेटतील, परंतु ती बातमी खोटी आहे। तुम्हाला 1500 रुपयेच भेटणार आहेत आणि पुढच्या महिन्यापासून तुमच्या अकाउंटवर 2100 रुपये प्राप्त होणार आहेत जर तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असाल तर, कारण की मार्च मध्ये अर्थसंकल्प जाहीर होणार आहे आणि त्यामध्ये नवीन योजना ज्या आहेत ते ऍड होतात किंवा ज्या आधीच्या योजना आहेत ते बंद होतात, त्यामुळे मध्ये आधी निर्णय घेण्यात येत नाहीत। ज्यावेळेस अर्थसंकल्प जाहीर होईल त्यावेळेस 1500 ऐवजी 21 रुपये होऊ शकतात आणि याची माहिती देखील आदिती तटकरे ज्या आहेत त्यांनी याच्या आधी भरपूर वेळा दिलेली आहे, त्यामुळे 21 रुपये होण्याचे जास्त चान्सेस आहेत। तर आता पाहू तुमच्या खात्यात फेब्रुवारीचा जो हप्ता आहे म्हणजे की 1500 रुपयेच तुमच्या खात्यात कधी जमा होणार आहे। तर बघा, आदिती तटकरे ज्या आहेत त्यांनी ज्यावेळेस 26 जानेवारीची घोषणा केली होती की 26 जानेवारीपर्यंत लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जो आहे जानेवारीचा हप्ता जमा केला जाईल, त्यावेळेसच सांगितले होते की फेब्रुवारीच्या हप्त्याची देखील आम्ही त्या पद्धतीने तयारी करत आहोत, म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता देखील तुमच्या खात्यात जमा होणार आहे। आणि तारीख सांगायची झाली तर याच्या आधी जेवढे पैसे आले आहेत तेवढे तुम्हाला माहिती असेल महिन्याच्या एंडिंगला, महिन्याच्या शेवट तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत आणि हे देखील पैसे तुमच्या खात्यात 25 तारखेच्या आधी जमा होण्याची दाट शक्यता आहे, कारण की जानेवारीचा विचार केला, डिसेंबरचा विचार केला तर प्रत्येक वेळेस असं झालं आहे। महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुमच्या अकाउंटवर पैसे जमा करण्यात आले आहेत आणि सरकारने त्याबद्दल तरतूद देखील करून ठेवली आहे, त्यामुळे तुमच्या खात्यात 100% पैसे जमा होणार आहेत। परंतु जर तुम्ही योजनेअंतर्गत पात्र असाल तरच तुम्हाला पैसे येणार आहेत। त्यासाठी फक्त तुमच्या नावावर 5 एकरपेक्षा कमी जमीन पाहिजे, तुमच्या नावावर कोणतीही 4 चाकी वाहन नसाय पाहिजे, तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी पाहिजे आणि तुम्ही दुसऱ्या कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत नसाल पाहिजे, तरच तुम्हाला पैसे येणार आहेत आणि इथून पुढे 21 रुपये येणार आहेत। एवढाच फक्त हप्ता जो आहे तो 1500 रुपये येणार आहेत आणि पुढचा जो हप्ता आहे मार्च पासून तो 21 रुपये जमा होणार आहे। 5 वर्ष असेच पैसे तुमच्या अकाउंटवर जमा होणार आहेत। आदिती तटकरे ज्या आहेत महिला व बाल विकास मंत्री त्यांनी स्पष्ट केले होते, ट्विट करून सांगितले होते की लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त ज्या पात्र महिला आहेत त्यांच्याच अकाउंटवर पैसे सोडण्यात येतील। म्हणजे भरपूर महिला म्हणजे की 5 लाख महिला बाहेर निघल्या आहेत। त्या 5 लाख महिला कोण, 5 लाख आकडा सांगत आहेत पण ह्या महिला जास्त देखील असू शकतात। तुम्ही अटीत बसत आहात का नाही, तुम्हाला जानेवारीचे पैसे आले का नाही, तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून सर्वांना समजणार आहे की पैसे आलेत का नाहीत। आणि सांगायचं झालं तर पैसे हे टप्प्याटप्प्याने येणार आहे। तुम्हाला जसं सांगितलं मी की आधीचे देखील पैसे टप्प्याने आले होते आणि इथून पुढचे देखील पैसे टप्प्याटप्प्याने येणार आहेत आणि अफवांवर विश्वास ठेवायचा नाही, कारण की भरपूर असे चॅनलवर सांगितले जात आहे की लाडकी बहिणींचे फेब्रुवारीचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले, परंतु एकाही महिलेच्या खात्यात पैसे आणखी तरी जमा झालेले नाहीत। ज्यावेळेस जमा व्हायला सुरुवात होईल यादी समोर येईल किंवा पैसे वाटपाची काही तारीख असेल ती समोर येईल, ती तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम सांगण्यात येईल। त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल आयकॉन देखील ऑलवर ठेवायचे आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला भेटेल, सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत बातमी पोहोचेल। जास्तीत जास्त व्हिडिओ देखील शेअर करायचा आहे, जेणेकरून ही खरी बातमी सर्वांपर्यंत पोहोचेल। काय अडचण असेल तर नक्की विचारा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।